ची वात आहे म्हणजे सीएनएस वास्कुलायटिस हा ऍक्च्युली याचे दोन रिझन असू शकतो. एक आहे आम्ही सांगतोय सेकंडरी म्हणजे त्याच्या शरीरामध्ये काय फॉल्ट आहे. 25% पेशंट मध्ये असं असते की इतर ठिकाणी कुठेही वाताची काही सिम्पटम्स नाहीये, फक्त मेंदूची रक्तवाहिनी, याला आम्ही प्रायमरी सीएनएस वास्कुलायटिस. आणि इन्सिडेन्स किती आहे प्रायमरी सीएनएस वास्कुलायटिसची, म्हणजे 10 लाखामध्ये 1 किंवा 2 पेशंट होतो. म्हणजे नवी मुंबईची पॉप्युलेशन जर पाहिला तुम्ही तर 20 लॅक्स असेल, 20-25 लॅक्स, म्हणजे 2 किंवा 4 पेशंट असे दरवर्षी यांना असा आजार होतो. पण ज्यांना होतो त्याच्यासाठी लाईफ शॅटरिंग आहे. तर ते पेशंट डायग्नोज व्हायला पाहिजे. याच्यासाठी आम्ही एन्जिओग्राफी, ब्रेनची एन्जिओग्राफी, स्पायनल फ्लुइड एक्झामिनेशन, ब्लड टेस्ट हे सगळे आपल्याला करायला लागते. नॉर्मल केसेसमध्ये एवढे आम्ही टेस्टिंग करत नाही, पण असे कॉम्प्लेक्स केसेसमध्ये करायला लागते. आणि ते केले की त्याचा आम्हाला प्रतिसाद भेटतो. पण हे रेअर केस होती, डायग्नोसिस करायला 3 दिवसाचा वेळ लागला नाही. पहिले इनिशियली आले ना तर नॉर्मल केस सारखी होती की ब्लड प्रेशर 200च्या वर आहे, ब्रेनमध्ये हॅमरेज झाला, तर त्याच्यामध्ये काही रेड फ्लॅग नव्हता तेव्हा. पण जे आणि सेकंड डे थोडी तिला बरा पण वाटत होता, पण थर्ड डे जेव्हा डाऊन झाली त्याच्यामध्ये आपल्याला समजलं की हे वेगळा बिहेव करते. नॉर्मल ब्लड प्रेशर वाढते आणि ब्रेनमध्ये हॅमरेज होते सगळ्यांना माहिती आहे, पण तेव्हा काही एटिपिकल फॅक्टर्स नव्हते. पण थर्ड डे जेव्हा डाऊन झाली ना, अजून थोडा ड्राउझीनेस झाला, अजून विकनेस वाढला, तेव्हा आम्ही स्कॅन केलंय परत. तेव्हा ब्लिडिंग एवढी वाढली नव्हती, पण ते भरपूर एटिपिकल फीचर्स दिसले. आणि त्याच्यामध्ये अजून नवीन इन्फॉर्ट ब्लिडिंगची कॉम्बिनेशन, आणि पेशंट जास्त डाऊन आहे आणि तेवढे मोठा ब्लीड नाही आहे, अजून एक हा एटिपिकल फीचर. म्हणजे हे कसं असते ना, जेवढे एटिपिकल फीचर्स तुम्हाला दिसते ना, तुमची सीएनएस वास्कुलायटिसची शंका वाढत जाते. युज्युअल फीचर असला ना तर काही एवढे करायची गरज नाही. तर तो थर्ड डे दिसला की त्याला अनयुज्युअल फीचर्स आहे, म्हणजे अनयुज्युअल वर्सनिंग, सेकंड वर्सनिंग डिस्पाईट ट्रीटमेंट चालू होती तरी वाढला आजार. आणि MRI मध्ये दोन्हीचे कॉम्बिनेशन दिसलं, म्हणजे ब्लिडिंग पण आणि ब्लॉकेज पण. ते फर्स्ट स्कॅन मध्ये एवढे नव्हतं. पेशंटच्या मित्रांनी जी तत्परता दाखवली, येस, आणि नेबर्सनी, त्याच्यामुळे बॉर्डर साऊथला चांगला वेळ मिळाला. Yes. आणि त्या अनुषंगाने लोकल क्लिनिकला जाता, मेडिकोर हॉस्पिटलला ट्रीटमेंट घेताना कशा प्रकारचे त्याचा उतारा लागला. त्याच्यामुळे दोन जे पॉइंट्स तुम्ही सांगितले ते मोस्ट इम्पॉर्टंट आहे. म्हणजे ते फर्स्ट इज अवेअरनेस, म्हणजे पेशंट किंवा रिलेटिव्हची अवेअरनेस. त्याच्यासाठी आम्ही प्रयत्न करतो, तुम्ही पण प्रयत्न करायलाच पाहिजे. आणि सेकंड, स्ट्रोक रेडी हॉस्पिटल आहे ना, असं तुम्हाला कोणालाही पॅरालिसिस झाला तर इतर ठिकाणी जाऊ नये. स्ट्रोक रेडी हॉस्पिटल म्हणजे तिथे तर कसं असते, सगळे वेल ऑइल सिस्टम आहे, त्याच्यामध्ये प्रोटोकॉल्स आहे. म्हणजे मी आहे नाही आहे, त्याने मला फोन केला, मी सिस्टम फक्त रोल केला, तुम्ही जा तिथे, तुमच्या ॲम्ब्युलन्स तुमच्या दारात पोहोचेल, 10 मिनिटात तुमचं पेशंट येईल, आणि सगळे वेल ऑइल्ड आहे सिस्टम. म्हणजे माझी काही तिथे थांबण्याची गरज नाही. आणि तो आहे तसा असेल ना की दिवस रात्र कधी पेशंट आले की तो परफेक्टली हँडल होतो, आणि परफेक्टली हँडल केले की आउटकम बेटर होतो. सर याच्यामध्ये हा आता जो पेशंट आहे बरा झालेला आहे, हा पुन्हा होण्याचा काही चान्स आहे, किंवा जी औषध आहे ती कंटिन्यू आयुष्यभर खावा. त्यांना जे अंडरलाईन जे आजार आहे तो सेकंडरी सीएनएस वास्कुलायटिस, म्हणजे त्यांच्या ब्लड टेस्ट पाहिलं ना तुम्ही, त्याच्यामध्ये रो अँटीबॉडी पॉझिटिव्ह. रो अँटीबॉडी म्हणजे शोग्रेन सिंड्रोम म्हणून एक आजार आहे. तो आजारामध्ये छोटे छोटे रक्तवाहिनी ब्लॉकेज होते. त्याच्यासाठी आम्ही 6 महिन्याची सायक्लोफॉस्फेट देणार, मायकोफिनोलेट सारखी, स्टेरॉइड सारखी ट्रीटमेंट आहे, ते लो डोस मध्ये चालू ठेवायचे. आता गाईडलाईन्स कसं आहे ना की मिनिमम 2 इयर्स असा अँटी इन्फ्लेमेटरी इम्युनोसप्रेसिव्ह ट्रीटमेंट ती चालू ठेवायला लागते. त्याच्यानंतर इंडिव्हिज्युअल केस टू केस बेसिस डिस्कशन आहे. मिनिमम 2 वर्ष तरी त्यांना घ्यावे लागेल. रक्तवाहिन्यांमध्ये ब्लॉकेज होणं, येस, आणि रक्तवाहिनी ब्लडिंग होणं, कशा प्रकारची ट्रीटमेंट मेडिकवर मध्ये करते. आणि ब्लॉकेज असणं आणि रक्तवाहिनी फाटणं, कशा प्रकारचा प्रॉब्लेम येतात. हा, तर दोन्हीमध्ये पेशंटला पॅरालिसिस सारखा सिम्पटम्स होतो, दोन्हीला आम्ही स्ट्रोक म्हणतो.
पण जेव्हा तुम्ही सिटी स्कॅन कराल तेव्हा तुम्हाला दिसेल की हा ब्लिडिंग झालेला म्हणजे पांढरा पांढरा दिसते की काळं काळं दिसते म्हणजे ब्लॉकेज झाला. याच्या पुढे करायचे असेल ते MRI करून क्लिअर करू शकतो. एकदम कुठे ब्लॉकेज असेल तर तो ब्लॉकेज आपल्याला फाइंड आउट करायला लागतो. ठीक आहे, तो ब्लॉकेज फाइंड आउट केले की 4.5 तासमध्ये एक स्पेशल इंजेक्शन आहे ब्लॉकेज क्लिअर करण्याचं, त्याला आम्ही थ्रॉम्बोलिटिक इंजेक्शन म्हणतो, राईट. आणि जास्त ब्लॉकेज असेल मोठी रक्तवाहिनीमध्ये ते त्याच्यामध्ये एक प्रोसिजर आहे, त्याला आम्ही अँजिओप्लास्टी सारखं आहे, मेकॅनिकल थ्रॉम्बॅक्टॉमी म्हणतो. त्याच्यामध्ये इथून आतमध्ये कॅथेटर टाकतो, ब्रेन पर्यंत जातो आणि तो क्लॉटला होल्ड करून काढून फेकतो. ठीक आहे, ते 6 तास 8 तासमध्ये तो करायला लागतो. आणि जेव्हा ते ब्लिडिंग झाला त्याच्यामध्ये मेन महत्वाची जी ट्रीटमेंट आहे त्याच्यामध्ये असं काही ट्रीटमेंट नाही की ब्लॉकेज काढायची किंवा काय. 2-3 प्रकारची ब्लिडिंग आहे. एक जे आहे ते मेंदूच्या आतमध्ये ब्लिडिंग आहे, त्याला आम्ही इंट्रासेरेब्रल हेमरेज म्हणतो. तो 75% पेशंट्समध्ये असा इंट्रासेरेब्रल हेमरेज होतो. त्याच्यामध्ये 2 गोष्टी आपल्याला करायला लागते. एक आहे ते ब्लिडिंग न होऊ याच्यासाठी ब्लड प्रेशर चांगला कंट्रोल करायला लागते. 200च्या ब्लड प्रेशर असेल आम्ही 160 पर्यंत पटकन आणलो तर तो 25% रिडक्शन इन ब्लड प्रेशर विदिन 2 आवर्स करायला लागते. आणि दुसरं आहे एक पॉज म्हणून असं इंजेक्शन येते, सगळे हॉस्पिटलमध्ये असेल. तो इंजेक्शन लगेच दिला ना 1 ग्रॅम किंवा 2 ग्रॅम तर 25% चान्सेस आहे की तो ब्लिडिंग वाढणार नाही ओव्हर द टाइम. सुरुवातीला आणले ते एवढे छोटी ब्लिडिंग आहे आणि 4 तास थांबले तर ब्लिडिंग होत होत गेले ते एवढे वाढतो आणि पेशंट अनकॉन्शियस होतो. तर हे 2 गोष्टी केली ना की लगेच म्हणजे फर्स्ट एड सारखा ट्रीटमेंट आहे हेमरेजमध्ये. दुसरा एक जे हेमरेज आहे तो रक्तवाहिनीमध्ये फुगा बसतो, त्याला आम्ही अॅन्युरिझम म्हणतो. तो फुटला की ब्रेन आणि कवटीच्या मधला भागमध्ये गॅपमध्ये ब्लिडिंग हेमरेज होतो, त्याला आम्ही सबॲरेक्नॉइड हेमरेज म्हणतो. तो सिरियस आजार आहे. सिरियस म्हणजे त्याच्या मॉर्टॅलिटी रेट, डेथ रेट विदिन फर्स्ट 30 डेज इज 40%, 50%. म्हणजे 50% मध्ये जाणार की नाही जाणार ते असंही होऊ शकतो. तो सबॲरेक्नॉइड हेमरेज कसा आहे ते त्याच्यामध्ये छोटा हेमरेज होतो, पेशंटला भयंकर हेडेक होतो, कधी कधी पीठ पण येते आणि त्याच्यानंतर तो परत कॉन्शियस होतो आणि तो पेशंट चालत बोलत सगळे असतो. तो वॉर्निंग हेमरेज आहे आणि 2 ते 3 दिवसामध्ये तो अॅन्युरिझम परत फुटतो आणि पेशंट अनकॉन्शियस होतो. तर असा कोणाला सिव्हिअर हेडेक, वर्स्ट हेडेक इन द लाईफ टाईम कधी हेडेक झाला नाही एवढं, तसा पेशंट असा झाला की त्याला पण सिटी स्कॅन करावी लागते. आणि त्याच्यामध्ये जर सबॲरेक्नॉइड हेमरेज आहे तो हॉस्पिटलमध्ये घेऊन जायचे आणि तो अँजिओग्राफी करून कुठे फुगा बसला त्याच्या कॉइलिंग किंवा इमर्जन्सीमध्ये ब्लॉकेज करायला लागते. आणि तिसरा अजून एक सांगतो, एक जो हेमरेजची रिझन आहे त्याच्यामध्ये आहे की पेशंटला कुठेतरी रक्तवाहिनी बाहेर रक्त पडण्याची जी वेन आहे, कॉर्टिकल वेन थ्रॉम्बोसिस सेरेब्रल वेन, तो म्हणजे तो ड्रेनेज पाईप ब्लॉक होते. त्याच्यामध्ये ते उन्हात फिरते तेव्हा हायड्रेशन करत नाही व्यवस्थित, किंवा लेडीजमध्ये हॉर्मोनल ट्रीटमेंट, ओरल कॉन्ट्रासेप्टिव्ह पिल्स घेतात, सिकल सेल ॲनिमिया असते, अशा लोकांना वेन्स ब्लॉकेज होतो. प्रेग्नेन्सीच्या नंतर डिहायड्रेशन, डिलिव्हरी झाली त्याच्यानंतर लगेच डिहायड्रेशन होतो, पाणी कमी पितात आणि त्याच्यामध्ये जेव्हा वेन ब्लॉकेज होतो त्याच्यामध्ये पण हेमरेज होतो. असा पेशंटचं ट्रीटमेंट थोडा वेगळा आहे. पण हे सगळे आपल्याला माहिती पाहिजे की हेमरेजची 3 प्रकार आहे आणि ब्लॉकेजेसची 2 प्रकार आहे आणि सगळ्यासाठी ट्रीटमेंट अवेलेबल आहे. वर यशस्वी उपचार झालेले आहेत. पेशंटच्या जीवाला धोका होता का आणि त्याच्यावर कसे यशस्वी उपचार करण्यात आले? पेशंटला जानेवारी महिन्यामध्ये पॅरालिसिस अचानक एक सकाळी समजला, त्यांनी पटकन हॉस्पिटलमध्ये घेऊन आले. तेव्हा BP 200च्या वर होता आणि एक बाजूने पॅरालिसिस, ब्रेनमध्ये हेमरेज दिसला आपल्याला सिटी स्कॅन, म्हणून पेशंटला जीवाला पण धोका होता. आणि त्याने आम्ही स्टॅबिलाइज केले आणि 2 दिवसांनी अजून आजार जेव्हा वाढायला लागला तेव्हा आम्ही अजून जास्त इन्व्हेस्टिगेट करून हे समजलं की हा जो हेमरेज आहे त्याचं कारण फक्त ब्लड प्रेशर नव्हता, पेशंटला CNS व्हास्क्युलायटिस म्हणून एक सिरियस आजार होता. आणि त्याच्यासाठी आम्ही लगेच जे ट्रीटमेंट असेल स्टेरॉइड आणि सायक्लोफॉस्फेट वगैरे दिला, त्याच्याने त्यांना लवकर फायदा झाला आणि ब्रेन स्टिम्युलेशन करून रिकव्हरी अजून चांगली झाली. 1 महिन्यामध्ये पेशंट व्यवस्थित चालायला लागली, बोलायला लागले आणि त्यांनी त्यांच्या डॉटरची वेडिंग पण अटेंड केली आणि ते 3 ते 4 महिन्यामध्ये ते ऑलमोस्ट नियरली नॉर्मल आहे. 99% शी इज नॉर्मल. तर याच्या सगळे करून त्याचा चांगला फायदा झाला. एकूण खर्च किती येतो उपचारामध्ये? 10 ते 15 दिवस जे हॉस्पिटल स्टे आहे पेशंटची त्याच्यामध्ये अप्रॉक्सिमेटली 4 ते 6 लाख पर्यंत खर्च येऊ शकतो.
बट ते जर ट्रीटमेंट नाही घेतली ते हेच खर्च जे आहे ओव्हर द टाइम स्प्रेड फिजिओथेरपी मेडिसिनमध्ये स्प्रेड होऊन जातो आणि आउटकम व्यवस्थित नसते. एकदा तुम्ही लवकर आणले की सगळे व्यवस्थित करायला थोडा खर्च लागतो, पण ते ओव्हरऑल जे आउटकम आहे आणि लाईफ स्पॅन आहे ते व्यवस्थित होऊन जातं. हॉस्पिटलमध्ये येण्यापूर्वी पेशंट कसा होता आणि आत्ता सध्याची परिस्थिती कशी आहे? हॉस्पिटलमध्ये येण्याच्या पूर्वी जे आहे ते घरी त्यांना म्हणजे बाथरूममध्ये त्यांना लकवा पडला आणि त्यांना लेफ्ट साईडला पॅरालिसिस झाला, बोलायला त्रास झाला, बोलायला ती काय बोलत होती त्या हसबंडला समजत नव्हतं. आणि हॉस्पिटलमध्ये आणले की ते आजार जे ते 2 दिवसामध्ये अजून वाढला आणि 1 महिन्यामध्ये सगळे ट्रीटमेंट देऊन त्याची चांगली एकदम रिकव्हरी झाली आणि ते विदाऊट स्टिक चालायला लागली, बोलायला लागली स्पष्ट आणि 2 महिन्यामध्ये एकदम परफेक्ट क्लिअर झाली. ती स्वतः चालते, बोलते, सगळे घरचे काम करते आणि सगळे फंक्शन्स वगैरे अटेंड करते. स्ट्रोक आल्यानंतर काय काळजी घेतली पाहिजे? स्ट्रोक आल्यानंतर एकदम लगेच ट्रीटमेंटची उपचारची कुठेतरी स्ट्रोक रेडी हॉस्पिटलमध्ये जाऊन ट्रीटमेंट लगेच घ्यायला लागते. त्याच्यानंतर पण जे आहे ते व्यवस्थित फिजिओथेरपी, स्पीच थेरपी हे सगळे करायला लागते आणि टाईम टू टाईम डॉक्टरची फॉलो, प्रिव्हेंटिव्ह मेडिसिन म्हणजे ते रक्तवाहिनीची ब्लॉक झाली असेल ते ब्लड थिनर घ्यायची, कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी कोलेस्ट्रॉलची मेडिसिन, विटॅमिन्सची मेडिसिन हे सप्लिमेंटेशन वगैरे घ्यायला लागते. हे सगळे केले की चांगला फायदा होतो. आतापर्यंत किती पेशंटवरती असे उपचार झाले? जे सीएनएस व्हास्क्युलायटिस गेले 10 वर्षामध्ये मिनिमम आम्ही 20 ते 25 पेशंटला असं ट्रीटमेंट केलेलं आहे आणि या हॉस्पिटलमध्ये पण मिनिमम 5 पेशंटला केले. पण ही म्हणजे मोस्ट डिफिकल्ट केस होती म्हणून आम्ही याच्या दाखवायचा. पेशंटसाठी काही गव्हर्नमेंट स्कीम्स असेल जर उपचारादरम्यान जर झालं तर त्या आपल्याकडे अवेलेबल आहे? जे स्कीम्सच्या बद्दल सर आपल्याला सांगतो. So Medicover hospitals में सेंट्रल गवर्नमेंट्स एक्स कॉन्ट्रीब्यूटरी हेल्थ सर्विसेज स्कीम्स, रेलवे स्कीम्स, ऑल द स्कीम्स जो अवेलेबल है उसमें भी ये ट्रीटमेंट्स मेडिकवर हॉस्पिटल्स में दी जाती है. इसे हॉस्पिटल्स में एक वर्जन्स दे देता हूँ. सो मेडिकवर हॉस्पिटल्स खारघर, नवी मुंबई, पूरे रायगढ़ डिस्ट्रिक्ट्स में, इवन इन एंटायर नवी मुंबई, दिस इज द फर्स्ट हॉस्पिटल जिसमें क्वालिटी एक्रेडिटेशन इंस्टीट्यूट द्वारा स्ट्रोक मान्यता प्रदान की गई है एंड स्ट्रोक यूनिट की स्थापना की गई है यहाँ पे अक्टूबर महीने में. एंड टीम के साथ में रह के काफी हद तक हम लोग स्ट्रोक अवेयरनेस प्रोग्राम्स रायगढ़ के पूरे डिस्ट्रिक्ट्स में गांव और एरिया में जाके किए जाते हैं एंड उसी उद्देश्य से स्ट्रोक की स्थापना की गई है एंड ट्रीटमेंट भी उसी हिसाब से प्रोटोकॉल के हिसाब से दी जाती है जिसकी वजह से स्ट्रोक अवेयरनेस ज्यादा से ज्यादा फैलाई जाए.